जे लोक व्यवसाय करतात ना त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण हायर करताना ना आपल्यापेक्षा मोठ्या कंपनीतला माणूस कधीच घ्यायचा नाही. त्याचं रिझन वेगळं असतं. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा मेकॅनिकल इंजिनियर चहावाला कसा झाला. तर इट वॉज विथ ओनली प्युअर इंटेन्शन दॅट की मला माझ्या मातीतल्या मदत करायची. येस दॅट्स. मग तसं मग मी चहामध्ये आलो. गुजराती मारवाडी हे बिझनेसमॅन म्हणून जास्त सफल आहेत आणि महाराष्ट्रीयन माणसं बिझनेसमॅन म्हणून तेवढ्या जास्त मोठं सक्सेस त्यांच्याकडे नाही. याचं काय कारण सांगू शकाल? म्हणजे मी नेहमी ॲज अ बिझनेस कोच पण लोकांना सांगतो की तुम्हाला ना पर्सनॅलिटी ट्रेट्स कळले पाहिजेत. म्हणजे तुम्ही जर माशाला हायर केलं आणि त्याला सांगितलं तू झाडावचं, तो चढणार आहे का? नाही चढणार. सो ते ट्रेड कळले पाहिजे. तर मी माझ्या लाईफमध्ये ना सेल्समध्ये 13 वर्ष काम केलं. मी रिटर्नचं तिकीट कधी सुद्धा बुक नाही. मी नेहमी लोकांना सांगतो की प्रत्येक गोष्ट नाही शिकत बसायचं. व्यावसायिकाला सगळ्यात भारी काय माहिती आहे का? त्याला काम करून घेता आलं पाहिजे लोकांकडून. बरोबर. मी ते व्यवस्थित केलं आणि आज बघा 13 राज्यात पोहोचलो. अख्खा बिझनेस माझा ऑटो पायलट चालतो. विजदा कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे अशी एक हस्ती आली आहे ज्यांनी 400पेक्षा जास्त फ्रँचायझी सेल आउट केलेल्या आहेत आणि त्यांची सिस्टम काम करते. ते स्वतः काम करत नाही आहेत. त्याचबरोबर ते एक बिझनेस कोच आहेत. त्यांनी खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणलं आहे बिझनेस कोचिंगच्या माध्यमातून. आज आपण या पॉडकास्टमध्ये त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांना हे इन्स्पिरेशन कुठून मिळालं, कशा पद्धतीने ते स्वतः बिझनेसमॅन झाले, कशा पद्धतीने त्यांनी सिस्टम निर्माण केल्या आणि आज ते लोकांना जे बिझनेसमॅन आहेत त्यांना CEO एम्प्लॉय टू CEO बनायला शिकवत आहेत. असे डॉक्टर सोमनाथ शिंगारे सर आपल्याकडे आलेले आहेत. सरांचं मी पहिलं तर मनापासून स्वागत करतो. सोमनाथ सर, तुमचा जीवन प्रवास आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. बालपण, आईवडील काय करत होते, तुमचं शिक्षण काय आणि कशा पद्धतीने तुम्ही पुण्यात आलात आणि इथं येऊन एवढं मोठं जॅग्री टेल्स नावाने तुम्ही मोठा व्यवसाय उभा केला आणि कितीतरी लोकांना व्यावसायिक बनवलाय. तर त्याच्या थोडक्यात हा प्रवास तुम्ही सांगा. येस. थँक्यू आकाश सर फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी. सो मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. माझं मूळ गाव सांगोला तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. सो त्या सांगोला तालुक्यामध्ये मांजरी म्हणून एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि माझा जन्म हा एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. माझे आई आणि वडील दोघांनाही सही करता येत नाही. येस. सो तसं मग ग्रामीण भागामध्ये जन्म झाला. किती भावंड तुम्ही? आम्ही 4 जण आहोत. मला 2 मोठ्या बहिणी आहेत आणि एक छोटा भाऊ आहे. बर. हो. शिक्षण पुढे मग नंतर मग तिथे जन्म झाला. त्याच्यानंतर इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण गावीच झालं. आणि ऍक्च्युली शिकत असताना घरी कोणी अशी पार्श्वभूमी नव्हती की कोणी खूप काही शिकलंय, कोणी इंजिनियर झालाय, कोणी डॉक्टर झालाय, असं काहीच नव्हतं. सो मी 10वी म्हणजे मला खूप किस्से आठवतात माझे 10वी पर्यंतचे. कारण पुढे काही गोल नव्हतं. आणि मी 10वीला ना आमच्याकडे नाईट स्टडी असायचं. मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. तर पुढे काही गोल नसल्यामुळे आम्ही रोज रात्री नाईट स्टडीला कुस्त्या खेळायचो वाळूमध्ये. कुस्त्या? हा. सो अभ्यास न करता 10वी पास झालो. 47% मार्क पडले. आणि दुसरं एक काय होतं, माझं स्टेज डेअरिंग खूप चांगलं होतं. म्हणजे मी ना 5वी 6वी पासून प्रार्थना म्हणायचो पुढे जाऊन, इंग्लिशमध्ये म्हणायचो. बर. आणि त्यामुळे 10वी नंतर पुढे काय करायचं तर सायन्स घेतलं. फक्त काय की मला असं वाटत की मला खूप इंग्लिश चांगली येते. का तर प्रार्थना इंग्लिशमध्ये म्हणत होते. मग 11वी 12वी पण सायन्सने केलं. 12वी झाल्यानंतर मग आई वडिलांचं, माझी आई जी आहे ना तिचे मामा सांगली जिल्ह्यातले वाळेखिंडी. आणि ते लोक सांगली जिल्ह्यामध्ये कसं आहे, प्रत्येक घरामधला एक माणूस मिलिटरीमध्ये. तर मग माझ्या आईची इच्छा होती, वडिलांची इच्छा होती की याने आता मिलिटरीमध्ये जावं. आणि मग 12वीचं एक्झाम झाली, रिझल्ट लागला. मला 48% मार्क पडली. 1% प्रगती झाली 10वी ते 12वी. त्याच्यानंतर मग मी रिझल्ट लागल्यानंतर कोल्हापूरला बहादूरवाडी म्हणून एक ट्रेनिंग सेंटर आहे बहादूरवाडीला, जे मिलिटरीचं ट्रेनिंग देतात. सो मी तिकडे एन्क्वायरी करण्यासाठी गेलो होतो. ती एन्क्वायरी करून परत येत असताना सांगोल्याला मी एसटी स्टँडला उतरलो. आणि आमच्या इथे कसं आहे, सांगोल्याचं एसटी स्टँड आहे ना, तिथून आमच्या मांजरीसाठी ज्या जीप लागतात काळी पिवळी, ते अंतर जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. ते चालत यावं लागतं. आणि मग ते तसंच चालत येत असताना माझा 10वी मधला एक मित्र होता संतोष पाटील, तो मला भेटला. आणि त्याचे वडील एसटी मध्ये ड्रायव्हर होते, त्यामुळे त्याच्या घरी पेपर यायचा, न्यूजपेपर. थोडं व्यवस्थित शिकलेलं घर होतं.
आणि त्यांनी काय केलं, मला त्याच्या हातामध्ये एक पेपर होता आणि त्या पेपरमधलं एक जाहिरात मला फाडून दिली की पुण्यामध्ये असं असं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि तिथे ऍडमिशन भेटतं, ॲटोनॉमस कॉलेज आहे. बर. आणि मग मी लगेच ऍक्शन घेतली सर. मी मिलिटरी आहे ना, तो भेटतेपर्यंतच डोक्यात होतं मिलिटरीत जायचं. तिथे आल्यानंतर मी निर्णय बदलला, नाही मग आपण इंजिनियर व्हावं. म्हणजे मला माहितच नव्हतं की असं काय असतंय म्हणून. मग मला ते संतोष पाटीलमुळे कळलं आणि मग मी तो पेपर घेतला आणि घरी गेलो. मला वाटतं घरी मी साधारण 5:15 गेलो असेल. वडील माझ्या दुसऱ्याच्या मजुरीने जायचे, 4:30-5 यायचे. ते आले, आई होती. आणि मग मी नंतर मग मी माझा प्लॅन सांगितला त्यांना की पुण्यामध्ये असं असं कॉलेज आहे आणि मला इंजिनियर व्हायचं आहे आणि मला उद्याच जायचं आहे पहाटे. बर. वडील टेन्शनमध्ये आले, मी रडत होतो, मला जायचं आहे. मग आमच्या घरासमोर एक प्राथमिक शाळा आहे, तिथे खुळे गुरुजी म्हणून होते. तर माझे वडील ना, त्या खुळे गुरुजी आहेत ना, त्यांच्या सालावर असायचे, म्हणजे त्यांच्या शेतात काम करायचे. आणि ते गुरुजी काय करायचे, माझ्या वडिलांना कारभारी म्हणायचे. ग्रामीण भागामध्ये लोक रिस्पेक्ट खूप देतात, तुम्ही श्रीमंत असू नाही तर गरीब असू. तर ते गुरुजी खूप छान होते. आणि ते काय करायचे, संध्याकाळी 5:30 मराठी शाळा सुटली की आमच्या घरी रोज यायचे, चहा प्यायचे. माझ्या वडिलांना फक्त एकच व्यसन म्हटलं तर पान खायचं. आणि मला वाटतं ते चांगलं व्यसन आहे, चांगल्या पद्धतीने खातात ते आयुर्वेदाच्या हिशोबाने. आणि मग ते संध्याकाळी पान खायचे आणि निघून जायचे. आणि त्या दिवशी त्यांच्यासमोर वेगळा प्रकार घडला. मी रडत होतो. त्यांनी विचारलं वडिलांना, हा का रडतोय? वडील म्हटले की याला इंजिनियर व्हायचं आहे. म्हटलं अरे वा, चांगली गोष्ट आहे, तो स्वतः ठरवतो त्याला इंजिनियर व्हायचं आहे. वडील म्हटले पण त्यांनी ठरवून काय करायचं गुरुजी, तुम्हाला माहित आहे आता परिस्थिती, मी तुमच्याकडेच कामाला आहे, माझं फायनान्शियल स्टेटस काय आहे, मी अफोर्ड करू शकतो का याचं इंजिनिअरिंग. म्हणजे ते त्यांच्या मराठी भाषेत थोडं, आता आपण इतके वर्ष असल्यामुळे आपल्याला ते शब्द होतात. हा. मग गुरुजी म्हटले की मग काय अडचण आहे, याला जायचं असेल तर जाऊ द्या. सो गुरुजींचा विचार काय झाला की हा लाईफमध्ये कधी कुठल्या सहलीला नाही गेला, घरची परिस्थिती नसल्यामुळे. मी सांगोला सोडून कुठे बाहेरच गेला नाही. हा पुण्यामध्ये एकटा जाणार, माझे वडील तर काय कामधंदा सोडून नाही जाणार. वय वर्ष किती असेल, 17-18. 12वी झाली म्हणले. काय करणार आहे एकटा जाऊन बघू द्या म्हणे. म्हणजे त्यांची अपेक्षा अशी होती की हा जाईल आणि परत येईल. मग वडील म्हटले उद्या जायचं म्हणतो, मग पैसे नाहीत. मग ते गुरुजी ना, त्यांनी काय केलं, त्यांच्या खिशातले 3,000 रुपये काढून दिले. बर. ही कोणत्या सालची गोष्ट? 2002. बर. आणि मग मी खुश झालो. सकाळी लवकर उठलो सर, 3:30 उठलो. आमचं घर मेन रस्त्यापासून पण आमचं घर जवळजवळ 4-4.5 किलोमीटर आहे. असं नदी नाल्यातून चालत जावं लागतं. मी घरी उठलो, चालत मेन रस्त्याला गेलो. 3:30 वाजता उठून? 3-4 किलोमीटर. त्याच्यानंतर मग सांगोल्याच्या एसटी स्टँडला पोहोचलो. 5ची एसटी पकडली. जत स्वारगेट म्हणून एक गाडी होती, त्या गाडीने मी स्वारगेटला आलो 10:30-11 वाजता. स्वारगेटमध्ये आलो. कॉलेज जे होतं त्यांचं ऑफिस होतं औंधला. बर. लाईफमध्ये कधी सुद्धा रिक्षात बसलो नव्हतो. हातात पत्ता होता की असं असं सिटी इंटरनॅशनल स्कूल आहे, त्यांचं असं असं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ते ऑफिस अजून पण तिथंच आहे. आणि मग मी हातामध्ये फक्त पत्ता होता आणि तिथं जायचं एवढं एक ध्येय होतं. कसं काय, काही नाही घेणं देणं. गाडीतनं उतरलो, बाहेर आलो स्टँडमधून, चौकात आलो. औंधला कसं जायचं विचारलं. मग ते म्हटले कसं जाणार आहे, मी म्हटलं चालत जाणार आहे. लोकांना थोडं क्षणभर वाटलं, पण ते म्हटले ठीक आहे, चालत जायचं असलं जा. ते म्हटले असं असं जा, पुणे महानगरपालिका लागेल, सरळ 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 गेल्यानंतर तिथून पुढे मग शिवाजीनगरला जा, तिथून मग औंधला जा. असं करत करत मग प्रत्येक ठिकाणी थोडं पुढे गेली की अजून विचारायचं हे इथं कसं जायचं. आणि सर जवळजवळ मला वाटतं 1.5-2 तास लागले असतील, कारण अंतर बरंच आहे तसं स्वारगेट. म्हणजे मला वाटतं आता कारने जायचं म्हटलं तरी अर्धा-पाऊण तास लागतो. 1.5-2 तास तरी लागले असतील मला. आणि मग असंच मला वाटतं 1-1:15 वाजता मी तिथं पोहोचलो. तिथे अब्बास निपाडकर म्हणून सर होते, त्यांना भेटलो मी. हातामध्ये टिपिकल वायरची पिशवी, एक ड्रेस, एक चादर रात्री. आणि मग तशा पद्धतीने मग कॉलेजमध्ये त्या ऑफिसला पोहोचलो. ॲडमिशनची एन्क्वायरी केली. ओव्हरऑल देहरूप बघून त्यांच्या लक्षात आला खेडेगावात आलाय, बोलण्यावरून पण कळतं. बरोबर. ते म्हटले काय अडचण नाही, पण कॉलेज सोडून 3 आठवडे झालेत, तुला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आजच तुला निर्णय घ्यायला लागेल. आणि त्याच्यानंतर तुला कॉलेजचं ॲडमिशन झाल्यानंतर तुला कॉलेजला पण आत्तापासून जावं लागेल. सर कसलाही विचार न करता मी ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. 10-10.5 हजार फी होती.
आणि ते मला म्हणाले की तू दर महिन्याला 1000 रुपये दिले तरी चालतील, काय अडचण नाही. बरं. तर 1000 रुपये भरून कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं मी. ॲडमिशन घेतलं. मग ते म्हटले कॉलेज आपलं हिंजवडीला आहे फेज 1ला. बापरे. हां. आणि ते म्हटले की इथून आता 2 वाजता एक बस निघते, काहीतरी ते स्टाफला सोडायची त्यांची बस होती काहीतरी. बरं. त्या बसने तू कॉलेजला जाऊ शकतो. त्या बसमध्ये बसलो, कॉलेजला गेलो. 3-3:15 वाजता कॉलेजला पोहोचलो. ऑलरेडी एक लेक्चर चालू होतं त्यामुळे मी बाहेर थांबलो. मग 3:30च्या लेक्चरचे ते लेक्चरवर ते बाहेर आल्यानंतर दुसरे जायच्या अगोदर मी आत गेलो. 3:30 ते 4:30, 4:30 ते 5:30 2 लेक्चर केले. त्याच दिवशी 5:30ला सगळी मुलं निघून गेली. आणि मग माझ्या डोक्यात प्रश्न आला, आता रात्री राहायचं कुठे? ओ माय गॉड. पुण्यात आलो, ऍडमिशन झालं, कॉलेजचे 2 लेक्चर पण केले. आणि मग त्याच्यानंतर मग मी कॉलेजमध्येच जिन्यामध्ये बसून विचार करत होतो की काय करता येईल. नंतर मनात क्षणभर प्रश्न आला की अरे हे कॉलेज तर लय चकाचक आहे, इथं झोपलं तर किती भारी आहे. आणि मी सर ठरवलं की आपण आज इथंच रात्री झोपायचं. तितक्यामध्ये ना सिक्युरिटी होते एक भोसले म्हणून, ते चेक करायला आले. त्यांना गेट बंद करायचं होतं कॉलेजचं. आणि मी तिथं बसलेलं दिसलो त्यांना. ते मला म्हटले का गेलं नाही? म्हटलं सर पहिल्यांदा आलोय पुण्यात. ते म्हटले काय झालं? सगळेच पहिल्यांदा येतात, तू काय असं नवीन तीर मारलाय? त्यांना म्हटलं अहो पण माझं इथं कोणी नाहीये. मग ठीक आहे ना, म्हणजे लॉजला जाऊन राहा. म्हटलं सर खरंच आपण पैसे नाही देत की कधीच लाईफमध्ये कधी राहिलं नाही म्हटलं लॉजला. मग मी त्यांना म्हटलं सर मला एक मदत करता का? इथं एखादं समाज शाळा किंवा असं समाज मंदिर असतं किंवा एखादी अशी शाळा किंवा अशी धर्मशाळा असते जिथं तुम्ही जाऊन फ्रीली राहू शकता, असं काय आहे का? अरे शहर आहे, गाव नाहीये, मंदिर आहे जाऊन झोप मारायला. मग मी त्यांना म्हटलं सर तुम्ही सांगा ना काय करताय. त्यांच्या लक्षात आलं की हा हेल्पलेस आहे. बरोबर. आणि म्हणजे खरंच ना ते देव म्हणून माझ्या लाईफमध्ये आले. त्यांनी मला सांगितलं की तुला काय अडचण नसेल तर माझ्या घरी येऊ शकतो. मानला ते राहायचे चाळीमध्ये 10x10च्या रूममध्ये. फक्त ते मला म्हटले की तुला रात्री 8पर्यंत इथं थांबायला लागेल आणि मग माझ्याबरोबर यायचं, कारण त्यांची शिफ्ट 12 तासाची असायची. मी मनातल्या मनात म्हटलं की अख्खी रात्री ते काढणार होतो, 8 काय किती का वाजलं. मग त्यांच्याशी मस्त गप्पा मारत बसलो. तुमचं गाव कोणतं, माझं गाव, असं इकडे 8पर्यंत कशाचं गप्पा मारत मारत वेळ काढली. 8ला त्यांच्या घरी गेलो. बिचारीने मला जेवायला दिलं. आणि 10x10ची रूम होती, तिथंच नाणी आपली नवरा बायको होते ते दोघं. मला मग थोडं ते रात्री गेल्यानंतर ऑकवर्ड वाटायला लागलं की अरे आपण तर अननोन माणसाने देवासारखं तो घेऊन आला ना, आपण याला डिस्टर्ब करतोय. माझ्या मनामध्ये मी शक्कल लढवली की आपण बाहेर झोपायचं. मग यांना कारण काय सांगायचं. त्यांनी काय केलं, जेवण झाल्यावर ते म्हणले ठीक आहे इथं चटई टाकली झोप म्हणे. बरोबर. मला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. एवढीच 10x10ची रूम आणि ते दोघं नवरा बायको आणि आपण तिथेच कसं झोपायचं. मग मी त्यांना एक बहाणा बनवला. म्हणलं भोसले काका. ते म्हणले काय झालं? मला असं वरती काय असलं की झोप लागत नाही, मला आकाश बघायचं. ते म्हणले अरे तू शहरामध्ये असं नाही झोपता येणार तुला. म्हणलं मी प्रयत्न करेन पण आजचे दिवस तर मला झोप द्या बाहेर. आणि काय त्यांना मी कसं तर कन्व्हिन्स केलं. आणि मी म्हटलं मी बाहेर, मला ना दरवाजाच्या बाहेर फक्त एक चटई द्या, पांघरायला चादर पण आहे माझ्याकडे. आणि कशी तरी रात्र तिथे काढली. आणि ते मला सकाळी म्हटले की तू निवांत आहे. म्हटलं नाही मी तुमच्याबरोबरच येणार 8 वाजता. 8 वाजता त्यांच्याबरोबर परत उठून सकाळी गेलो नाश्ता वगैरे करून. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना परत थोडं बारक्या आवाजात काका अजून एक मदत करता का? ते आता काय तुझं? म्हणलं सायकल द्या ना तुमची, मी हिंजवडीत जाऊन रूम शोधून येतो. त्यांनी सायकल दिली. मग हिंजवडीमध्ये गेलो. तिथं मग आता हिंजवडीत काय काकडे, साखरे, जांभूळकर सगळे गाववाले त्यांच्या चाळी. मग साखरे म्हणून एक होते, त्यांची एक रूम शोधली मी. आणि फार भाडं नव्हतं 2002 साली, मला वाटतं 150-200 रुपये वगैरे भाडं असेल. रूम फायनल केली आणि परत कॉलेजला गेलो, कारण कॉलेज 11:30पर्यंत सुरू व्हायचं ना पहिलं लेक्चर. मग असं म्हणजे हिंजवडीत सुरुवात झाली. मग काय पहिल्या वर्षाची सुरुवात झाली. फर्स्ट इयरचं जे सेमिस्टर असतं पहिलं दिवाळीच्या अगोदर, त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट राहिले माझ्या बॅकला. मला असं वाटतं की मला खूप भारी इंग्लिश येते सर. मी टिपिकली ना व्हॉट इज युअर नेम म्हणायचो पोरांना. आणि माझं पहिल्यापासून एक आहे की मी नेहमी पहिल्या बेंचवर बसतो, कधीच मागच्या बेंचवर नाही बसलो. ग्रेट. तो खूप कॉन्फिडन्स होता मी. आणि मुलं चिडवायची मी हॉट म्हटल्यावर, इथली सिटीत मी शिकलेली इंग्लिश मिडियमची. पण मी काही नाही,
मग सब्जेक्ट 2 राहिल्यानंतर मी ठरवलं घरी दिवाळीत सुट्टीत जायचं नाही. चुकीचा रिझल्ट घेऊन काय जाणार. आणि आमच्या शेजारी चाळीमध्ये ना UP बिहारची पोरं राहत होती. ते हेल्पर म्हणून काम करायचे कॉन्ट्रॅक्टरकडे. त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांना म्हटलं मी आता 1.5 महिना मला सुट्टी आहे, तुमचा कॉन्ट्रॅक्टर मला कामाला घेईल का. ते म्हणलं हा लेगा ना. त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला भेटलो. त्यांनी मला नाईट शिफ्ट करावी लागेल म्हणे. मी लय खुश झालो. म्हटलं नाईटला म्हणजे मजा आहे. पण टाटा फिकोसा म्हणून तिथं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तर तिथं लेबर म्हणून मी जॉईन केलं, हेल्पर म्हणून. तर ते ना पेंट बूथ आहे त्यांचं, ग्रेटिंग्स असतात अशा मोठ्या मोठ्या. ऑलमोस्ट मला वाटतं एवढ्या असायच्या असतात. अशा उचलायच्या, खाली घेऊन जायचं, तर पेंट छन्नीने काढायचा आणि परत लावायच्या. मग हे काम 1.5 महिना केलं मी. नंतर मग मी काय केलं की आता आपल्याला हे बॅकला जे राहिलेले सब्जेक्ट ते पण काढले पाहिजेत. मग दिवसभर अभ्यास करायचो, तास 2 तास 4 तास झोपायचो. आणि असं करत करत मी 1.5 महिना काम पण केलं. नंतर एक्झाम झाली. आणि एक्झाम झाल्यानंतर माझा अभ्यास इतका झाला होता ना सर, एक्झाम मध्ये जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी क्लासमधला टॉपर झालो. वा ग्रेट. नंतर मला कॉन्फिडन्स आला की केल्यावर होतंय, काय नाही. आणि सर नंतर अख्खे 4 वर्ष मी क्लासचा टॉपर होतो. फंटास्टिक. नंतर मुलं माझ्या जवळ यायला लागले, नोट्स मागायचे. मग मला म्हणायचे माझ्या रूम मध्ये येतो का. अशा पद्धतीने सुरुवात झाली. पुढे मग नोकरी केली काय कसं. मी 2006ला पासआउट झालो सर. त्याच्यानंतर मग मी नोकरी केली जवळजवळ 13 वर्ष. नोकरीतले किस्से पण खूप भारी आहेत. मी काय केलं 2006ला जेव्हा एक्झाम संपली ना, त्याच्यानंतर रिझल्ट यायला 1.5-2 महिने असतात. मुलं सगळे फिरायला जातात, मी फिरायला नाही गेलो. कारण माझं काय व्हायचं माहितीये का, मी इव्हन 10वी-12वी पर्यंत पण ना माझे वडील मला मजुरीला घेऊन जायचे सुट्टीत. म्हणजे कोणाच्या विहिरी असतील विहिरी फोडायला जा, रोजगार हमी योजनेची कामं असायची त्यावेळेस, तिथं दगड फोडायला जा, हे कर. मग मला पुण्यातली लाईफ जरा बरी वाटायची. पैसे पण 5-1 हजार रुपये भेटायचे. तिथं मला वाटतं हार्डली त्यावेळेस 70-80 रुपये हजेरी असेल काहीतरी दिवसभर. मला वाटायचं पुणे बरं आहे. मी सुट्टीत कधीच गावी नाही गेलो सर. आणि मग मी ना जेव्हा रिझल्ट लागायच्या अगोदर पण एक कंपनी होती सनकॅप म्हणून ना, FRP केबिन बनवतात दाते साहेबांची, पिरंगुटला कंपनी. तुम्ही जर ट्रक्सच्या केबिन बघितले ना 100% तुम्हाला सनकॅपचं नाव दिसणार हे केलेलं कास्टिंग मध्ये. तर त्या कंपनीत मी ना असंच पेपरला जाहिरात बघितली, सुपरवायझर पाहिजे म्हणून. मी कंपनीत गेलो. आनंद सर म्हणून तिथे होते, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. दाते सर पण भेटले आणि त्यांनी मला, मी इंजिनियर नसताना पण मला त्यांनी जॉबवरती ठेवलं. वा. म्हणजे मला असं वाटतं की माझा एक्झाम आज संपली, दुसऱ्या दिवशी मी जॉबला होतो. 1 दिवस पण घरी नाही बसलो. 1.5 महिना जॉब केला तिथं. नंतर रिझल्ट लागल्यानंतर मग दाते साहेबांना भेटलो की सर म्हटलं हे FRP मध्ये मला काही करिअर नाही वाटत, आणि आता माझा रिझल्ट पण लागला, मी आता खरोखर इंजिनियर झालोय. आणि मग मी एक क्लीन एअर सिस्टम म्हणून कंपनी आहे, तिथं मी पहिला जॉब सुरू केला. तर ते लोकांना प्रोसेसमधले प्रोजेक्ट्स बनवतात. स्टील प्लांट्स असतात मोठे मोठे, फर्नेसेस वगैरे, त्याच्यामधून जे फ्युम्स वगैरे येतात ना, त्याचे मोठे मोठे प्रोसेस हीट एक्सचेंजर्स, बॅग हाऊसेस, असे चांगले मोठे प्रोजेक्ट बनवतात. आणि त्या कंपनीमध्ये मला पहिला जॉब लागला ॲज अ इंजिनियर रिझल्ट लागल्यानंतर. मग त्या कंपनीत गेल्यानंतर ना त्यांना लक्षात आलं की हा एकदम ग्रामीण भागातला दिसतोय बोलण्यावर. मग त्यांनी माझं डिपार्टमेंट निवडलं साईट इरेक्शन कमिशनिंग. सर मी जॉईन झाल्यानंतर मला 3ऱ्या दिवशी त्यांनी गुजरातला पाठवलं, गांधीधामला, कच्छ, रखरखता आखाड. आणि मी त्या साईटवरती, त्यांचा मोठा प्रोजेक्ट होता आणि त्यांच्यासाठी स्टीलचा एवढा मोठा प्रोजेक्ट पहिला होता. बर. 11 महिने कंटिन्यू तिथे होतो. 1 दिवस सुट्टी नाही, 1 दिवस गावी नाही आलो. कंटिन्यू 11 महिने, ना गावाची जत्रा बघितली, ना उरूस बघितला, काय नाही. आणि त्या कंपनीमध्ये मला पगार होता 5,000 आणि ते मला ना रोज 300 रुपये पॉकेट अलाउन्स द्यायचे खाण्यापिण्यासाठी. पण मी काय करायचो सर, फक्त 2 टाइम जेवायचो, गुजराती थाळी खायचो, अनलिमिटेड असते ना. सकाळी एकदा जेवायचो आणि रात्री एकदा जेवायचो. 100 रुपये खर्च करायचो रोज. 200 रुपये रोज कंपल्सरी वाचवायचो. साईटवरती असल्यामुळे काय कपडे इस्त्री काय संबंध नाही, 30 कपडे घालायची, धुवायची, 30 घालायची, त्यामुळे असं काहीच नव्हतं. आणि मी ना ते 6,000 आणि पगार 5,000, अशा 11,000 वडिलांना दर महिन्याला पाठवायचं. वा. कारण काय झालं होतं, 1-1.5 लाख रुपये कर्ज झालं होतं. आणि सर ते कर्ज पण मी फेडलं 11 महिन्यात. तर हे क्लीन एअरवाले ऑफिसवरून ना मला असे दर 1-1.5 महिन्याला चेक करायचे, तुला रिलीवर पाठवू का, जायचं का तुला. हा तू, नाहीतर त्यांना भीती होती ना, अचानक निघून गेला साईट सोडून. आणि मी म्हणायचं नाही नाही नाही, मी करतो, मला आवडतंय.
म्हणजे माझी आवड यासाठी होती एक्स्ट्रा पैसे भेटतायत. हो, गरज आवड निर्माण करते. आणि मग तसं करत करत मी ना त्या साईटवरती असताना एक इंटरेस्टिंग किस्सा होता. जयदीप आपडे म्हणून माझा ना सेल्स मध्ये काम करायचा तो क्लिनियरला. तो मित्र आला होता, कंपनीने त्याला यासाठी पाठवलं होतं की तू जे विकतो ना लोकांना प्रोजेक्ट, तो ऍक्च्युली कसा दिसतो कसा असतो ते जरा फील करून ये साईटला जाऊन. त्याच्यानंतर मग मी 11 महिन्याची साईट करून परत जेव्हा कंपनीत आलो कम्प्लीट साईट प्रोजेक्ट करून, त्याच्यानंतर तोपर्यंत ती कंपनी सोडून रिकोमध्ये गेला होता. सुदर्शन केमिकलची एक कंपनी रिको इंडस्ट्रीज लिमिटेड, आणि ती पण सेम फील्डमध्ये काम करते. त्या कंपनीत तो गेला होता आणि त्याला जेव्हा कळलं मी आलोय तर त्याने मला फोन करून घेतलं. तो म्हटला आमच्या कंपनीत सेल्स इंजिनियरची व्हॅकन्सी आहे आणि तुला जे व्हायचं होतं आता तू होऊ शकतो सेल्स. मी इंटरव्ह्यूला गेलो सर. JK शर्मा म्हणून सेल्स हेड होते तिथं. त्यांनी मला इंटरव्ह्यूमध्ये पहिलेच विचारलं, सेल्स जानते हो क्या करना पड़ता है? मतलब सर क्या करना पड़ता है? बहुत ट्रैवल करना पड़ता है. मतलब सर कितना दिन ट्रैवल करना पड़ता है? बहुत करना पड़ता है. मला त्यांनी उलट विचारलं, आप कितना ट्रैवल करोगे? मैं त्यांना म्हणलं सर अभी मैं 11 महीना एक ही साइड पे था. सो 11 महीने से ज्यादा करना पड़ेगा? नहीं इतना. मग त्यांच्या लक्षात आली खतरनाक काही तर केमिकल दिसते. ते म्हणले ठीक आहे. एक HR हेड होते टिपिकल पुणेरी, थुसे म्हणून, टिपिकल आपला ब्राह्मण. त्यांना बोलून घेतलं, थुसे इसको जॉईन करवा लो. आणि ते थुसे, रिको इंडस्ट्रीज ही लिमिटेड कंपनी आहे ना, मग ते थुसे त्यांच्या स्टाईलमध्ये कधी तर असे 4-6 महिन्यात आमसारी लोक भेटतात ना त्यांना, ते स्टाईलमध्ये आले. हा काय नाव तुझं? म्हणलं सर सोमनाथ. कुठे काम केलंय? म्हणलं क्लिनियरला होतो. कुठल्या डिपार्टमेंटला होता? सर म्हणलं साईटला होतो. मी इथं सेल्समध्ये कसं काय करणार? म्हणलं सरांनी सिलेक्ट केलं म्हणून. मग त्यांनी लई स्टाईल केली. ते म्हणे ही लिमिटेड कंपनी आहे आणि जनरली काय असते मोठ्या कंपन्या काय करतात, छोट्या कंपनीतून कोणी आला ना त्याला थोडं अंडर एस्टिमेट करतात. ते म्हणे लिमिटेड कंपनी, इथं ना रूल असतात, पॉलिसी असतात. तुला पगाराचं सर काय बोलले का? म्हटलं नाही. ते म्हटले तुझे असे डिस्कस करू. म्हटले तू जर 1 वर्ष काम केलं असेल तर आमच्यासाठी फ्रेशर आहे आणि तुझा सेल्सचा एक्सपिरियन्स नाही आहे तर तुला पगार मागायचा अधिकार नाही म्हणे. बर, मी ठरवेल तोच पगार घ्यायला लागेल. मग मी म्हटलं ठीक आहे सर, किती देणार? ते म्हणे आमच्या कंपनीच्या पॉलिसीनुसार फ्रेशरला फक्त आणि फक्त 10,000 रुपये देतात. बरं. आणि मला क्लिनिकमध्ये 5,000 पगार होता. मी आतून इतका खुश झालो आणि मी इतका खुश होतो ना, म्हणलं हा सर चालते. कधीपासून जॉईन करायचं? इमिजिएटली जॉईन करायला लागेल. म्हटलं चालेल. मग त्याने ऑफर लेटर मला बनवून दिलं. थांब म्हणे 2 तास तुला ऑफर लेटर. मग ते ऑफर लेटर घेतलं मी आणि मग मी ज्या कंपनीत होतो त्या कंपनीत दुसऱ्या दिवशी गेलो. गोसावी सर म्हणून होते डायरेक्टर, त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं सर मला सेल्ससाठी जॉब भेटला आहे रिकोमध्ये आणि मला प्लीज रिलीव्ह करा. मग ते म्हटले अरे मग सेल्समध्ये आम्ही पण घेतो. म्हटलं सर पण मी तिकडे कमिट केले ना, समजा मी परत आल्यानंतर तुम्ही माझ्याशी डिस्कस केलं असतं की अरे सोमनाथ कसं झालं, तू 11 महिने इतके दिवस होता साईट होती, काय चॅलेंजेस आले का, किंवा मग तुझा काय एक्सपिरियन्स आहे, आता टेक्निकल तुला भरपूर नॉलेज आलंय, तुला काय डिपार्टमेंट चेंज वगैरे पाहिजे का. जनरली काय असतं पहिल्या वर्षामध्ये ना तुम्ही लोकांना, मला असं वाटतं फ्रेशरला हायर केलं पाहिजे आणि त्यांचा कल ओळखला. बऱ्याच वेळा काय होतं की तुमचं ना, म्हणजे मी नेहमी ॲज अ बिझनेस कोच पण लोकांना सांगतो की तुम्हाला ना पर्सनॅलिटी ट्रेट्स कळले पाहिजेत. म्हणजे तुम्ही जर माशाला हायर केलं आणि त्याला सांगितलं तू झाडावर चढ, तो चढणार आहे का? नाही चढणार. सो ते ट्रेट कळले पाहिजेत. सो माझ्या लक्षात आले की यांना ते काही कळलं नाहीये आणि मग मी त्यांना म्हटलं सर आता मी समोर कमिट केलंय, सो प्लीज मला रिलीव्ह करा. आणि त्यांनी मला रिलीव्ह केलं. ते म्हणाले क्लीन एअरचे दरवाजे तुझ्यासाठी हमेशा ओपन आहे, तुला कधीही वाटलं तरी तू परत येऊ शकतो आणि ऑल दी बेस्ट. व्यवस्थित मला क्लिअर करून पाठवलं. खतरनाक स्टोरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक रिअल हिरो एका ग्रामीण भागातून पुण्यात येतो, इंजिनिअरिंग करतो, जॉब करतो आणि ते सेल्सकडे झुकतो. साधं इंग्लिश व्हॉटला हॉट म्हणणारा माणूस आज एक बिझनेस कोच बनतो. आता हा तर टर्निंग पॉईंट झाला की सेल्समध्ये गेले. मग कशा पद्धतीने बिझनेस तुमच्या आयुष्यात आला किंवा बिझनेसमॅन व्हायची मुळं कुठून तुमच्या आतमध्ये रुजली? आता याच्यामध्ये ना खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत. मग मी सेल्समध्ये गेल्यानंतर काय झालं माहिती का, मी टिपिकल सेल्स इंजिनियर ज्युनियर आणि मला त्यांनी पाठवलं दिल्लीला. म्हणे तुला नॉर्थ झोन दिलाय,
दिल्लीला जायचं तू आणि तिथं जाऊन मग तुझे तू क्लायंट शोधायचे. त्यांची पहिली क्लायंट लिस्ट दिली. मग मला कळलं की हे लोक या फील्डमध्ये काम करतात त्यावेळी. आणि क्लीन एअरचा एक्सपिरियन्स होता, प्रॉडक्ट लाईन सेम होती, त्यामुळे क्लायंट बेस मला माहीत होता की हे सिमेंटमध्ये काम करतात, स्टीलमध्ये करतात, फूडमध्ये करतात, फार्मा, फर्टिलायझर, केमिकल, ऑइल अँड गॅस. आणि मग मी ना सर गेलो आणि मी 20 दिवस परतच नाही आलो. मी काय करायचो, क्लायंटकडे जायचो, एन्क्वायरी जनरेट करायचो, रात्री हॉटेलला जायचो, ऑफर रात्रीच बनवायचो जागून 11-12 पर्यंत, परत दुसऱ्या दिवशी मिटिंगला जायचो. आणि सर मी ना पहिल्याच व्हिजिटमध्ये ऑर्डर घेतल्याशिवाय परत नाही आलो. ग्रेट. त्याच्यानंतर मग मी असं नंतर माझा पॅटर्न सुरू झाला की गेलो की यायचंच नाही महिनाभर. त्याच्यानंतर मला शर्मांचा फोन आला एकदा, मी साईटवरतीच असताना बाहेर, आणि ते मला म्हटले, अरे सोमनाथ असं इतकं ट्रॅव्हल नको करू तू, बाकी 20-25 सेल्सवाले त्यांचे जॉब तू धोक्यात आणशील. एकदा जर मालकाला कळलं की यांच्याकडे असा एक हिरो आहे, तो जातो आणि ऑर्डर्स घेऊन येतो. आणि मग त्यांनी मला काय सांगितलं की अरे सेल्समध्ये काम असतं ना, 4-8 दिवसाचं ट्रॅव्हल असतं, 8 दिवस जायचं असतं. ही तर पोरं असेच म्हणे जायच्या अगोदर यायचा प्लॅन बनवतात. मी जाताना जायचो यायचं. सर मी माझ्या लाईफमध्ये ना सेल्समध्ये 13 वर्ष काम केलं, मी रिटर्नचं तिकीट कधी सुद्धा बुक नाही केलं. ग्रेट. ऑर्डर मिळाल्याशिवाय तिकीट काढायचंच नाही. आणि मग मी असं काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की हा काय तर वेडापणा करतोय. त्यांनी मला परत बोलून घेतलं, म्हणे तू 20 दिवस नाही जायचं, परत ये. आल्यानंतर मला त्यानं प्रेमाने समजून सांगितलं की तू काम खूप छान करतोय, सगळं आहे, पण एका माणसामुळे तू 25 जणांची लाईफ नको डिस्टर्ब करू. तेही काम करतायत बरोबर, पण तू वेगळंच काहीतरी करतोय, इतकं असं नाही पाहिजे रे. बॅलन्स, तुझी वर्क लाईफ बॅलन्स ठेव ना. म्हटलं वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे सर माझं इथं कोणच नाही ना, आई वडील आहे तिथं ना कोणी आहे. मग त्यांनी मला एक ऑप्शन भारी दिला. ते मला काय म्हटले माहिती आहे का, तू जरी इंजिनियर असला, कंपनीमध्ये कसं होतं, मॅनेजर अँड अबाव असेल त्याला फ्लाईटनी ट्रॅव्हल करायला अलाउड होतं. त्यांनी अजय राठी जे MD होते त्यांच्याशी डिस्कस केलं की हम लोग इसको फ्लाइट से भेजा तो क्या दिक्कत है, या क्या ऑर्डर लेके आता है ना. मग मला अप्रुव्हल दिलं त्यांनी आणि मी सेल्स इंजिनियर असताना फ्लाईटने ट्रॅव्हल करायला सुरू केलं. फंटास्टिक. 2007. आणि मग त्याच्यानंतर मग मी काय करायचो सर, फ्लाईटने ट्रॅव्हल करायचं तेव्हा पण मी अजून खतरनाक काहीतरी करायचो. मी पहाटेचीच फ्लाईट पकडायचो आणि पहिल्या दिवशी एअरपोर्टवरून डायरेक्ट कस्टमरकडे जायचो, दिवसभर मीटिंग करायचो, रात्री हॉटेलला जायचो. बरेच जण काय करतात, फ्लाईटने ट्रॅव्हल करून पण एक दिवस वाया घालवतात, लॉजिंगचे पैसे वाया घालवतात. आदल्या दिवशी दुपारच्या फ्लाईटने जाणार, रात्री त्या शहरात जाणार, राहणार मस्तपैकी, मग दुसऱ्या दिवशी निवांत उठणार आणि क्लायंट करणार. सर माझ्या डोक्यात टार्गेट असायचं, मला कोल्ड व्हिजिट असतील ना, मी दिवसाला कमीत कमी 6-7 व्हिजिट केल्याशिवाय सोडत नव्हतो. मी दुपारी जेवतच नव्हतो. बापरे. सकाळी ब्रेकफास्ट, काम ही पूजा, हे घेण्यासारख्या लोकांनी की यार म्हणजे वर्कशिप जर केली तर ग्रोथला कोणी जाणवू शकत नाही. फंटास्टिक. यस, कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर मग मी ना 2009 पर्यंत तिथं काम करत होतो सर. आणि माझे मित्र माझ्यासाठी खरंच खूप भारी आहेत सर. म्हणजे ते मला एवढं इन्स्पायर करतात ना. ज्यांनी मला इंजिनिअरिंग करायला शिकवलं तो संतोष पाटील, समाधान लेणे म्हणून माझा एक क्लासमेट आहे गावाकडचा. तर हे लोक आम्ही ना सर शनिवार वाड्यात तिथे एक पडका वाडा होता, तिथे आम्ही राहायचो. आणि हे लोक काय करायचे, मी फ्लाईटने फिरायचो आणि हे मला एअरपोर्टवरती घ्यायला यायचे. आणि मला पगार त्यावेळेस 2009च्या साली साधारण 14,000 वगैरे झाला होता. 1,000-1,500 वाढत वाढत आपलं 14 पर्यंत पोहोचलो. आणि ह्या लोकांना वाटायचं की सोमनाथ आपला भाऊ म्हणायचे, जर आता फ्लाईट आपला भाऊ लय मोठा झालाय. तर आम्ही असं 2009 साली गप्पा मारत होतो. आणि ते म्हणे संडे होता, ते म्हणे भाऊ आम्हाला आता असं वाटतं की आपण जरा भाड्या घरात नाही राहिलं पाहिजे. म्हणलं मग काय करायचं, आपण फ्लॅट घेतला पाहिजे. म्हणलं आपण म्हणजे कोणी, आपण म्हणजे तुम्हीच हो, आम्ही आदराने बोलतो. आणि सर आम्ही त्या दिवशी फ्लॅट घ्यायचा ठरवला. आता पुण्यामध्ये मी जसं तुम्हाला बोललो की माझं इंजिनिअरिंग कॉलेज हिंजवडीला होतं, तर मी डांगे चौकामध्ये ना भोईर कॉलनीमध्ये एका देवकर म्हणून आहे त्यांच्याकडे भाड्याने राहायचो. आणि त्यांच्या समोर एक सपकाळ कुटुंब होतं. त्यांच्याकडे ना अविनाश सपकाळ म्हणून एक माझा मित्र झाला होता तातवड्याचा, ते तिकडं भोईर कॉलनीत राहायचे, त्याचे वडील पदमजीला होते म्हणून. आणि तो आहे ना श्रीरंगप्पा बारणे आहे त्यांचा चुलत भाचा आहे. तर मग आपल्याला पुण्यामध्ये एखादी प्रॉपर्टी घ्यायची तर इथला ग्रामीण कोणतरी माणूस पाहिजे, आपल्याला माहित नसतं पेपर त्या गोष्टी क्लिअर. आणि मी अविनाशला फोन केला, म्हणलं अविनाश मला फ्लॅट घ्यायचा आहे. अरे म्हणे बरं झालं की आपणची स्कीम ऑलरेडी एक झालेली आहे म्हणे लक्ष्मीतारा गार्डन रत्नदीप कॉलनीमध्ये. आणि तिथं माझ्या मावशीने, ते लोक काय करायचे आपणच्या स्कीममध्ये फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचे, नंतर ॲप्रिशिएट झाली की विकायचे.
तर म्हणे माझी मावशी पवार, त्यांनी एक फ्लॅट ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला आहे, तो देतो तुला. मग मी त्याला म्हणलं कितीला रे, म्हणलं भेटायला तरी. मग मी त्याला भेटायला गेलो. तो म्हणला बघ मावशी म्हणते 10.5 लाखापर्यंत द्यायचा आहे. मग मला तो म्हटला की तुला पगार किती आहे, म्हणलं 14,000. मग आणि तो पतसंस्थेत पण काम करायचा दत्तनगरीला पंचायत, आणि तो थोडा माझ्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहित होता. मग त्यांनी मला सांगितलं की तुला 14,000 पगार म्हटल्यावर तुला लोन 10 लाखापर्यंत होईल. पण आपण फ्लॅटची व्हॅल्यू जर 10 लाख दाखवली तर मग तुला लोन लेस दॅन असतं ना काहीतरी. बरोबर. मग तुला 7-7.5 लोन होईल, 8 लाख होईल मॅक्सिमम. मग वरचे 2-2.5 लाख रुपये आहेत का तुझ्याकडे? लाविनाश खरं सांगू का, पैसे नाहीत माझ्याकडे. मग म्हटलं कसं करायचं रे, म्हटलं तूच सांग ना कसं करायचं. आणि चांगली मैत्री होती त्यामुळे अरे तुरे बोलायचं जरी मोठा असला तरी. आणि मग तो म्हटलं ठीक आहे, मी माझ्या भावाला विचारतो सांगतो. तो सगळ्यात छोटा होता, ते 3 जण भाऊ आहेत. त्यांनी त्याच्या मोठ्या भावाला विचारलं सोमनाथला फ्लॅट घ्यायचा आहे मावशीचा. आणि तो एक ट्रस्ट होता, म्हणजे ते 2002 पासून मला ओळखत होते 2009 पर्यंत. आणि मग त्यांनी मग एक ऑप्शन दिला. तो म्हटला आपण काय करू, फ्लॅटचं व्हॅल्युएशन 14 लाख दाखवू, तू वरचे जे आहेत ना 4 लाख रुपये कुठून तरी अरेंज कर. म्हणणार मला कोण 4 लाख देणार, मी आता 14,000 पगार असणार आहे, माणसाला 4 लाख कोणी नाही देऊ शकत. म्हणजे मला असं वाटतं की जो माणूस महिन्याला 5-10 लाख रुपये कमवतो त्याला कोणी तर 4 लाख रुपये द्यायचं डेअरिंग करतात. बरोबर. मग तो म्हटला मग कसं करणार, त्याला म्हटलं तूच सांग. मग त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी त्याच्या भावाला विचारलं आपण याला समजा 4 लाख दिले आणि त्याच्या अकाउंटमधून फक्त फिरवून दाखवले आणि ह्याने आपल्याला 4 लाख ऍडव्हान्स दिले असं बँकेला दाखवायचं. आणि मग त्याच्यानंतर मग आपण असं करून याला फ्लॅट दिला तर चालेल का. मग त्याचा भाव म्हटलं चालतं ठीक आहे, आपल्या ओळखीतलं आहे, असं काही नाही. त्यांनी मला कॅश दिला. त्यावेळेस एवढं काही टाईट नव्हतं 2000ला. तो कॅश मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरला. माझा चेक त्याला दिला 4 लाखाचा त्याच्याच पैशाचा. आणि बँकेला दाखवलं की मी यांना ऍडव्हान्स दिलाय आणि आता मला लोन द्या. आणि सर 10 लाखाचं लोन केलं. 9,186 हप्ता यायचा. त्याच्यानंतर आमचं जेव्हा फ्लॅट घ्यायचं ठरलं, मित्र म्हटलं तो म्हणलं आपलं तर होईलच आता. त्यांनी त्याच दिवशी चावी देऊन टाकली. म्हणजे माझे मित्र एवढे खुश झाले की आपण भाऊला फक्त म्हटलं फ्लॅट घ्यायचा, भाऊ फ्लॅट घेऊन चावी घेऊन आलाय. म्हणजे आम्ही ठरवलं 4-8 दिवसामध्ये फ्लॅटमध्ये राहायला गेलो. मग नंतर लोन झालं, असं झालं तर झालं, असं करत. आणि त्या 2009 साली मी फ्लॅट घेतल्यानंतर एक काय झालं माहितीये का, माझ्या कंपनीमध्ये ना मी एक 20 कोटीची ऑर्डर आणली डायरेक्ट सिमेंट प्लांट मधली. आणि त्या काळामध्ये ना मग आमची कंपनी त्यावेळेस 70-80 कोटीचा बिझनेस करत होती. एक म्हणजे त्यांच्या लाईफ मधली सगळ्यात मोठी ऑर्डर होती. त्यामुळे माझं नाव एकदम मार्केटमध्ये फेमस झालं की सोमनाथ शिंगारे म्हणून सेल्स इंजिनियर आहे आणि तो खतरनाक आहे रिकोमध्ये. मग मला थर्मॅक्स मधून कॉल यायला लागले. इकोमॅक म्हणून एक कंपनी, तिथून कॉल आला. त्या इकोमॅकच्या मालकाचा मला फोन आला की मला तुला भेटायचं आहे. आणि मग मी त्यांना भेटायला गेलो. ते मला म्हटले की मला एक सेल्स इंजिनियर पाहिजे. म्हटलं चालेल सर बघतो मी. नाही तू येऊ शकतो का. म्हटलं सर तुम्ही भेटायला बोलवून मी आलो, मी असं काही प्रिपेअर्ड नाही आहे. मग ते म्हणाले की तुला किती पगार आहे. म्हटलं 14,000. ते म्हणले 48,000 पगार देणार तुला. 48? बापरे. हा. म्हटलं पण सर मला विचारायला लागेल माझ्या बॉसला. असं नाही ते म्हणले ठीक आहे बस म्हणे. ऑफर लेटर बनवून दिलं म्हणे, हे लेटर घेऊन जाऊन बॉसला दाखव आणि तुला जर त्याने मॅच करून दिलं तर माझ्याकडे अजिबात येऊ नको. मी गेलो, भेटलो बॉसला. म्हटलं सर ऐसा ऐसा मैं गया था, वो मालिक ने बुलाया था. ऑफर लेटर दाखवलं. माझा बॉस लय खुश झाला. तो इमिजिएटली जॉईन करू. मला प्रश्न पडले की हा मला का थांबवत नाही, माझा परफॉर्मन्स कमी की काय. मग त्यांनी मला पटवून कारण सांगितलं. ते म्हणे काय आपल्या कंपनीमध्ये 20-25 सेल्स इंजिनियर आहेत तुझ्या लेवलचे. आणि समजा तुझं त्यांचं पॅकेज समजा आता 14-15 हजार आहे सॅलरी, पण तुला डायरेक्ट 50,000 दिलं तर तो मॅनेजरला पण नाही रे पगार तेवढा. बरोबर. मला त्यांनी ऍक्च्युअली मॅनेजर म्हणून ऑफर लेटर दिलं डायरेक्ट. ते म्हणे तुला पोझिशन पण नाही देऊ शकत मी मॅनेजरची, कारण लिमिटेड कंपनी, आपले काही स्लॅब ठरले ग्रेड असतात त्यांचे. M1, M2, M3, M4, M5 काय काय असतात. आणि मग ते मला म्हणे तू जॉईन कर तिकडे. आणि मला सर त्यांनी त्याच दिवशी रिलीव्ह केलं. वा. आणि मी नेक्स्ट डे रिलीव्ह झाल्यावर फोन केला सरांना, सर मी उद्या येतोय. तेही खुश झाले, अरे लवकर येतोय म्हणे. मग त्यांच्या कंपनी जॉईन केलं.
त्या कंपनी जॉईन केल्यानंतर ना 6 महिन्यामध्ये मला एक खूप एक्सपिरियन्स आला, तो सांगतो तुम्हाला. म्हणजे जे लोक व्यवसाय करतात ना त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण हायर करताना ना आपल्यापेक्षा मोठ्या कंपनीतला माणूस कधीच घ्यायचा नाही. त्याचं रिझन वेगळं असतं. मोठ्या कंपनीचे क्लायंट बेस पण मोठा असतो. कारण इकोमॅक जी कंपनी होती ना त्यांचा मला वाटतं त्यावेळेस 8-10 कोटी टर्नओव्हर असेल आणि मी एन्क्वायरीज 8-10 कोटीची सिंगल आणायचो. बरोबर. आणि मग हे काय करायचे माहिती आहे का, मला मुद्दाम प्राइस जास्त कोट करायला लावायचे आणि कन्सिस्टंटली 6 महिने मला ऑर्डर पण भेटली नाही. इथं जॉईन केल्यानंतर प्राइस आउट व्हायचो ना मी. बरोबर. त्याच्यानंतर मग परत मला ना रिको मधल्या मालकाचा कॉल आला डायरेक्ट की अरे सोमनाथ मला भेटायला ये. मी भेटायला गेलो आणि मग मला ते म्हटले तुला जॉईन करायचं आहे. म्हटलं सर मुझे उनको पूछना पडे. आणि मग ते म्हटले तुला किती पगार आहे आता. म्हटलं सर 48,000. म्हणजे 5 लाख ना. तुझं पॅकेज 10 लाख. अरे बापरे. उद्यापासून जॉईन कर. म्हटलं सर मला त्यांना विचारायला लागेल. हे कधी किती सालची गोष्ट आहे ही? साधारण मला वाटतं 2010च्या आसपासची, 10-10.5 म्हणजे 11. हां. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी मला ऑफर लेटर दिलं 10 लाखाचं. त्यांना दाखवलं, ते खुश झाले. म्हणजे मी ऍक्च्युली अडचणीत आलो होतो तुला घेऊन. हो. मला नेहमी असं वाटायचं की यार रॉंग हायरिंग झालंय. म्हणजे यू आर अ राईट पर्सन बट नॉट फिट फॉर माय कंपनी. बरोबर. सो ते फिट पण चेक केलं पाहिजे. आणि मग ते खुश झाले आणि त्यांनी मला रिव्ह्यू केलं. मग मी इकडे जॉईन झालो. मग नंतर मी 2019 पर्यंत त्या कंपनीमध्ये होतो. आणि ते मध्ये 10चा किस्सा सांगायचा राहिला. मला 14 वरून डायरेक्ट 48,000 पगार झाला ना तेव्हा माझ्या मित्रांना कळलं. ते परत त्यांना हे वाटायला की भाऊ आता 2 व्हीलरवरती नाही फिरलं पाहिजे, आपण कार घेऊया. सर 2010ला कार घेतली मी पहिल्यांदा, नवीन ब्रँड न्यू सँट्रो. म्हणजे मला कार पण चालवता येत नव्हती. म्हणजे गाडी विकत घेतल्यानंतर डिलिव्हरीला ड्रायव्हर घेऊन जावं लागलं. म्हणजे मित्राला की तू चालव माझी गाडी. असं करत मजा आली. मग मी 2010ला जेव्हा कार घेतली तेव्हा मग माझ्या आई वडिलांना पुण्यात आणायचं ठरवलं. मग 2010ला मी आई वडिलांना पहिल्यांदा पुण्यात आणलं. मग त्याच्यानंतर मग 2012ला लग्न झालं. आणि मग नंतर जॉब करत 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 मी 2017 साली सर ना EMI फ्री होतो. कार नील केली होती, घर नील केलं होतं, पॅकेज पण चांगलं वाढत चाललं होतं. त्याच्यानंतर मी 2013 ते 2019 एक्सपोर्ट सेल्सला मला टाकलं त्यांनी की हा खतरनाक काहीतरी आहे. ते मला दरवर्षी एक कंट्री सांगायची की तू आता काय कर, यावर्षी आफ्रिका डेव्हलप कर, मग आता तू गल्फ डेव्हलप कर, आता तू साऊथ ईस्ट एशिया डेव्हलप कर, तू आता सार्क कंट्रीज डेव्हलप कर, श्रीलंका डेव्हलप कर, भूतान कर, नेपाळ कर, बांगलादेश कर. असं करत करत मला ते हे करायचे. आणि मला लय मजा यायची. मी सगळ्यांना सांगेन लिंक्डइन हे खूप भारी सोशल मीडियाचं टूल आहे. जर तुम्हाला खरोखर चांगल्या लेवलचा बिझनेस करायचा असेल ना, तुम्ही लिंक्डइनवरती कंपनीचं नाव टाका. तुम्हाला त्या कंपनीतले जे लोक आहेत त्यांचं नाव भेटतं. त्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवा, थोडं प्रोफेशनली लिहा, मेसेज करा. लोक मेल ॲक्सेस देतात, मोबाईल देतात. असं करत करत मी लोकांचे रिलेशन डेव्हलप केलं सर. अदर कंट्रीजमध्ये जाऊन त्यांना मी भेटलो, त्यांच्याकडून इन्व्हिटेशन लेटर घेतलं, कारण व्हिसा तसा भेटत नाही. तसं करत सर मी 6 वर्ष मी एक्सपोर्ट हँडल केलं. लोक म्हणतात की मार्केटमध्ये धंदा नाही. अजिबात नाही सर, मार्केट खूप भारी आहे. मार्केट तुम्हाला धंदा आणता येत नाही, तुम्हाला भूक पाहिजे सर धंद्याची. ग्रेट. असं करत व्यवसाय कसा आला, व्यवसाय कसा आला जीवनात? इंटरेस्टिंग स्टोरी. 2017ला ना मी जेव्हा फायनान्शियली EMI वगैरे काय नव्हते आणि मला फायनान्शियल फ्रीडम हा शब्द माहीत नव्हता, तो नंतर कळला जॉब बिझनेसमध्ये आलो. तर मला 2017 पासूनच थोडं वाटायचं की यार आपण धंदा केला पाहिजे. ज्या मातीत जन्माला आलोय त्या शेतकऱ्यांसाठी आपण काही करत नाही. मग 2017-18 पासून डोक्यात चालू होतं. मी 2019ला फायनान्शियल इयर सुरू होताना 18लाच ठरवलं की आपण फक्त मार्च, हे इयर एंड असतं ना, मार्च एंडला जॉब सोडायचा. ओनरला पण सांगून ठेवलं होतं की मी रिझाईन करणार आहे. आणि त्यांना मी हे सांगितलं सर, मी जिथं खाल्लंय ना त्या अन्नाला जागणार. त्यांना काय वाटलं की हा सेम फील्डमध्ये उतरतो का, कारण एवढा रिच एक्सपिरियन्स झालाय, 13 वर्षाचा, इंडिव्हिज्युअली एवढं सगळं करतोय. आणि मग मी ठरवलं की आपण शेती रिलेटेड काय तर प्रोजेक्ट करू. इंजिनिअरिंग कंपनी सुरू केली, TSK प्रोसेसटेक इंटरनॅशनल नावाची. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं आपण शेती रिलेटेड प्रोजेक्ट करू. गुळाचे कारखाने वगैरे काय बनवून देऊ किंवा ड्रायर्स वगैरे, डिहायड्रेशन. आणि हे सगळं करत असताना सर मी लोकांशी, शेतकऱ्यांशी डिस्कस करत होतो. बरेच जण म्हणायचे की आम्ही गुळाचा प्लांट लावतो, पण तुम्ही आमचा गुळ परत विकत घेणार का? मग माझ्या लक्षात आलं की मला खरोखर शेतकऱ्यांना मदत करायची की फक्त प्लांट विकायचा आहे.
मी स्वतःला प्रश्न विचारला, मला उत्तर भेटलं की नाही, आपल्याला खरोखर मदत करायची. आणि सर मी ठरवलं आपण गुळ विकून बघू. मग मी गुळ कसा विकता येईल याच्यावरती स्टडी करत होतो. फक्त गुळ विकणं चॅलेंजिंग झालं आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं आपण गुळापासून व्हॅल्यू एडिशन काय करू शकतो. मग गुळाचा चहा असा जन्म झाला. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा मेकॅनिकल इंजिनियर चहावाला कसा झाला. तर इट वॉज विथ ओनली प्युअर इंटेन्शन दॅट की यार मला माझ्या मातीतल्या मदत करायची. येस, दॅट्स इट. मग तसं मग मी चहामध्ये आलो. मग चहामधली लई इंटरेस्टिंग स्टोरी सर. म्हणजे भारतामधला एकमेव असा ब्रँड आहे जॅग्रीटेल्स ज्यांनी स्वतःच एक आउटलेट नाही टाकलं, डे 1ला फ्रँचाइज दिली. बऱ्याच जणांना दुकान दाखवायला असून सुद्धा फ्रँचाइज विकता येत नाही. बरोबर. पण 13 वर्षाचा रिच एक्सपिरियन्स होता सेलचा. मनामध्ये क्लॅरिटी होती, ट्रान्सपरन्सी होती सर. लोकांनी विश्वास ठेवला आणि मी खरंच माझे जे कस्टमर आहेत सगळे त्यांचा खूप खूप आभारी आहे. आज किती फ्रँचायसी आहेत सर? आता 600+ आउटलेट आहेत. 13 राज्यात काम चालतं. 13 राज्यात फ्रँचायसी विकल्यात, 600 आउटलेट आहेत. ग्रेट. बरं, हे जे काही नवीन व्यावसायिक तुमच्याकडे अप्रोच होतात चहासाठी, त्यांचं काही क्वालिफिकेशन बघता, कशा पद्धतीने तो योग्य आहे तुमच्या ब्रँडसाठी किंवा त्याला बेनिफिट होईल नाही होईल याचा काय अभ्यास करून विकता की डायरेक्टली बाबा घ्यायला येतो म्हणून देता? नाही सर, ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का, मला नेहमी असं वाटतं क्वालिफिकेशन खरंच काय कामाचं नाही कुठल्याही गोष्टीसाठी. देर इज ओनली वन प्युअर इंटेन्शन. ते तुम्हाला चेक करता आलं पाहिजे, त्याचा इंटेंट. त्याला खरोखर ना सर काम करायची इच्छा असेल तर तो तुम्हाला कळतो ट्रिगर. आणि सगळ्यात पहिलं काय बघायचं ते सांगतो तुम्हाला. आम्ही काय करतो, एखादा फ्रँचाइज घेण्यासाठी आला ना त्याचं लाईट बिल मागून घेतो आणि त्याच्या लाईट बिलची हिस्ट्री बघतो की हा लाईट बिल वेळेवर भरतो का नाही. त्याच्यामध्ये मग तो किती गुड पे मास्टर आहे ते कळतं आम्हाला. आणि मग त्याच्यानुसार मग आम्ही ठरवतो. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे सर, हाऊ यू डू वन थिंग द वे यू डू एव्हरीथिंग. राईट. सो तो लाईट बिल जर वेळेवर भरत असेल ना सर, तो सगळं व्यवस्थित करणार. लिटमस टेस्ट. ग्रेट. एवढी छोटी टेस्ट, खतरनाक, फंटास्टिक. बरं, हा जो व्यवसाय करत असताना काही म्हणजे असे काही चॅलेंजिंग अनुभव आले का, ज्यावेळी असं कुठं वाटलं की यार नाही हे जमेल की नाही, किंवा फ्रँचायसी विकल्या चालल्या नाही, तसं काही अनुभव आला? सर अनुभव भरपूर आले. 2019ला ना ब्रँड लॉन्च केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 25 आउटलेट ओपन केले. त्याच्यानंतर मग कोविड लागला. कोविड माझ्यासाठी नवीन होता, फ्रँचायझीवाल्यांसाठी नवीन होता. आणि लोकांनी ना नंतर कोविडमध्ये मला म्हणायचे की आमचे पैसे परत दे. फ्रँचायझी बिझनेसमध्ये ॲक्च्युली क्लिअर कट अंडरस्टँडिंग असतं की बाबा फीज ही नॉन रिफंडेबल असते, हे असतं ते असतं. त्यावेळेस बराच त्रास झाला. मग नंतर त्यावेळेस मला बरंच कस लावायला लागला. आणि मग नंतर लोक काय करायचे, 10-11 जण मिळून यायचे आणि म्हणायचे पैसे परत दे. मग त्यांना नंतर सेपरेट केलं की अरे असं नसतं, बिझनेसमध्ये चॅलेंजेस असतात, हे असतं ते असतं. आणि तुम्ही 11 जण मिळून थोडी फ्रँचाइज घ्यायला लागली. नंतर मग त्यांना ब्रेक केलं मी. मग एक जणाला भेटायचो मी संध्याकाळी 10 नंतर, पहाटे 4 पर्यंत मिटिंग केल्या, त्यांना क्लॅरिटी दिली आणि नंतर परत त्यांना बाउन्स बॅक करायला होतं. ग्रेट. झाले पण ते बाउन्स बॅक? झाले. आजच्या तारखेला त्यांचे काय फीडबॅक आहेत? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, हा सर फ्रँचायझी बिझनेस ना अगेन हा लोकेशन वरती डिपेंड आहे. आणि ज्यांचे शॉप रेंटचे वगैरे आहेत ना, तिथं ओनर लोकांचं पण एक चॅलेंज येतं आम्हाला बऱ्यापैकी. ओनर काय करतो, जरा धंदा चालायला लागला ना डायरेक्ट भाडं अनएक्सपेक्टेड वाढवतो. आणि मला वाटतं फ्रँचायझी बिझनेसमध्ये ना 35-40% तुमचा प्रॉफिट रेंटच रेंट. सो ते बॅलन्स आणि ते ताळमेळ घेऊन मग नंतर माझ्या लक्षात काय आलं सर माहिती आहे का, मी कोविड नंतर ना Tier 1 सिटीमध्ये फ्रँचायझी देणंच बंद केलं. तर माझ्या लक्षात आलं की भाडेवाढ खूप आहे. आणि सर मी Tier 2 आणि Tier 3ला फोकस केलं आणि महाराष्ट्राच्या बाहेरच फोकस केला डायरेक्ट. आणि मग आम्ही कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, MP, छत्तीसगड, UP, बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात असं. कसं पोहोचलात तुम्ही एवढं सगळ्या ठिकाणी? आम्ही भरपूर सारे आमचे महाराष्ट्रीयन बंधू आहेत ज्यांच्याकडे खूप चांगलं प्रोडक्ट आहे, फ्रँचायझी लेवलला पण पोहोचायचं आहे किंवा अजून ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, पण त्यांना ते पोहोचवता येत नाही. तर कसं तुम्ही अप्रोच झालं? सर सोशल मीडिया इज नो मोर सोशल, इट्स कमर्शियल. वाह. वन्स अगेन सोशल मीडिया इज नो मोर सोशल, इट्स कमर्शियल. फेसबुक ऍड लावल्या प्रॉपरली. हां, याचं काही ट्रेनिंग वगैरे घेतलं? सर मी खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट नाही शिकली पाहिजे. ओके. जो ही गोष्ट शिकलाय ना त्या एक्सपर्टला सरेंडर करा, त्याला हायर करा, सरेंडर करा, हायर करा, काही करा. त्याला मी काम दिलं आणि त्याला सांगितलं भाऊ मी पैसे लावतो, रिझल्ट पाहिजेत मला त्यातलं काय कळत नाही, कसं लावायचं ते तू बघ. आणि मी नेहमी लोकांना सांगतो की प्रत्येक गोष्ट नाही शिकत बसायची सर. व्यावसायिकाला सगळ्यात भारी काय माहिती आहे का, त्याला काम करून घेता आलं पाहिजे लोकांकडून.
बरोबर. मी ते व्यवस्थित केलं आणि आज बघा 13 राज्यात पोहोचलो. अख्खा बिझनेस माझा ऑटो पायलट चालतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर, मी माझ्या लाईफमध्ये माझ्या ओळखीच्या कुठल्याही माणसाला माझी फ्रँचायझी घे म्हणून कधी गेलो नाही. आय बिलीव्ह इन पुल सिस्टम, आय डोंट पुश. म्हणजे जरी मी इतकं कोर सेल्सचा पर्सन असून सुद्धा मी कधी पुश नाही करत. पुल करतात. आय एम अ मॅग्नेट, आय अट्रॅक्ट पीपल. फंटास्टिक फंटास्टिक. बरं, एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करायचा तर काय टिप्स द्याल? काय त्यांनी कोणत्या गोष्टीचं प्रिकॉशन घ्यावं, कशा पद्धतीने? सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं सर, व्यवसाय करताना ना तुम्ही मार्केटचा स्टडी केला पाहिजे प्रॉपरली. मार्केटमधला गॅप शोधला पाहिजे, गॅप अनालिसिस केला पाहिजे. त्याच्यानंतर 90% लोक बिझनेसमध्ये ना कॉपी पेस्टमध्ये येतात सर, आणि कॉपी पेस्टवाले टिकत नाहीत. तुझं चाललंय म्हणून मी माझं सुरू करतो. बऱ्याच जणांचं असतं, माझ्या काकाचा मुलगा बिझनेस करतोय मग मी तोच बिझनेस करणार, मामाचा बिझनेस मुलगा हा करतोय मग मी तोच करणार. किंवा आपण कुठेतरी कामाला असतो, म्हणजे समजा आता एखादा माणूस तुमच्याकडे आहे, बरोबर, तो तुमच्याकडे थोडंफार शिकतो आणि मग त्याला काय वाटतं की अरे मी पण सरांसारखा. नाही ना सर, सरांची हिस्ट्री वेगळी आहे, सरांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. सो तसं होत नाहीये. काही लोकांनी असा प्रयत्न पण केलेला आहे, माझा बिझनेस कॉपी करून करण्याचा प्रयत्न, पण आय थिंक झालेले ते. काय होतं, लोक तुमचं सक्सेस कॉपी करतात, तुमचं फेल्युअर कॉपी केलेलं असतं ना. आणि ते फेल्युअर जे असतं ना, दॅट इज रिअल लेसन ऑफ द लर्निंग. म्हणजे मला असं वाटतं की अनुभव पण फुकट नाही देत सर. बरोबर, त्याला पण पैसे पे करावे, पैसे द्यावा लागतात, वेळ द्यावा लागतो, त्रास सहन करावा लागतो, खूप साऱ्या गोष्टी आहेत. येस येस येस. सो मी म्हणजे ज्या लोकांनी व्यवसायामध्ये यायचं त्यांना हेच सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना सर, क्लॅरिटी इज द पॉवर. हॅव अ क्लिअर कट क्लॅरिटी. तुम्ही जो काही प्रॉडक्ट निवडताय किंवा जे काही सर्व्हिस निवडताय, फोकस ऑन दॅट वन थिंग. मी बऱ्याच वेळा लोकांना पाहिलंय सर, लोक दर 6 महिन्याला बिझनेस चेंज करतात आणि क्रेडिबिलिटी लूज करतात. मला असं वाटतं की तुम्ही कुठलीही एखादा प्रॉडक्ट किंवा एखादं सर्व्हिस ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस करायचा आहे, ती गोष्ट ॲटलिस्ट 1 वर्ष तरी कन्सिस्टंटली करा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करत करत समजा तुम्ही 1-1.5 वर्ष काम केल्यानंतर जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील, देन यू कॅन स्विच ऑन अदर प्रॉडक्ट. पण लोकांना माहितीच व्हायला 1-2 वर्ष लागतं, तो तुम्ही काहीतरी करताय. 4 वेळा ते दुकान समोर बघितलं तर माणूस 5 वेळेला अरे हा तिकडे एक दुकान आहे. आणि मार्केटमध्ये ना सर खूप संधी येतात, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचा फोकस सोडून एखाद्या दुसरी संधी जर ग्रॅब केली, दॅट इज अ डिस्ट्रॅक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी चहाचा बिझनेस करतोय किंवा आता मी ॲज अ बिझनेस कोच म्हणून काम करतोय. सो आता माझा फोकस समजा ॲज अ बिझनेस कोच मी लोकांना काय सांगतो की यार मी फक्त बिझनेस ओनरलाच ट्रेनिंग देतो, मी टीमला ट्रेनिंग देत नाही. सो माझा फोकस तो शार्प क्लिअर आहे ना सर. पण मला एखादा म्हटलं की काही नाही, एकदा आमच्या टीमला येऊन सेलचं शिकव, आणि ते 10-20 हजार रुपयेसाठी तुम्ही जाणार आणि ते पण तुमचा फोकस शिफ्ट होतो ना सर. एक्झॅक्टली. यू आर नॉट बॉर्न फॉर दॅट और यू आर नॉट. म्हणजे मला आता मार्केटमध्ये हा जो गॅप दिसतोय ना, आता मी मागील 1-1.5 वर्षापासून ॲज अ बिझनेस कोच काम करतोय, बऱ्याच लोकांना मेंटरिंग करतोय. तर आता मला मार्केटमध्ये गॅप लक्षात आलं की लोकांना स्वतःला तर ट्रेन व्हायचं आहे, पण त्यांच्या टीमला ट्रेन करायला पण काहीतरी लागतंय. तर सर मी काय केलं ठरवलं माहिती आहे का, मी ठरलं होतं बिझनेस कोच जेव्हा मी बनणार होतो तेव्हा, की मी फक्त बिझनेस ओनरला शिकवणार आणि सर मी ते लाईफ टाईम करणार. पण हा जो मार्केटमधला गॅप आहे ना सर, मी आता ना 1-2 ट्रेनर जे आहेत ना त्यांना माझ्या पॅनलवरती घेतलंय आणि मी आता ना टीम ट्रेनिंगचं एक वेगळं व्हर्टिकल टाकणार. पण मी तिथं सांगणार की मी नाही शिकवणार, माझी टीम शिकवेल तुमच्या टीमला. मी तुमच्याशी बोलणार, माझी टीम तुमच्या टीमशी बोलेल. वा, फंटास्टिक. म्हणजे ती क्लॅरिटी आहे. म्हणजे मला इथं असं वाटतं की माझा फोकस नाही भरकटत, मी फक्त मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून मी ते एक व्हर्टिकल ओपन करतो. अतिशय महत्वाची गोष्ट, तुम्ही गुळाच्या चहामध्ये सफल झालात म्हणून मी सुरू करणं हे चुकीचं आहे. दुसरं, लोकांचं कॉपी पेस्ट वरती जो फोकस आहे तो हटवला पाहिजे कोणताही बिझनेस करताना, राईट. आणि त्याच्यानंतर बिझनेस कोचिंग किंवा का गरज आहे या ट्रेनिंगची किंवा कोचिंगची एका बिझनेसमॅनला? येस, हे खूप महत्वाचं आहे सर. काय होतं माहितीये का, बिझनेस कसा करायचा याचं शिक्षण आपल्याला कुठेच भेटले नाही. इव्हन MBA कॉलेजमध्ये पण, मी पण MBA केलं, नोकरी शोधतात. हा. सो बिझनेस कसं करायचं याचं शिक्षण नाही भेटत सर. सो त्यासाठी आपल्याला बिझनेस कसं करायचं हे शिकलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की वी ऑल आर लाईफ लॉंग लर्नर. दो मी आता बिझनेस कोच आहे, मलाही मेंटर आहे, मी असं म्हणत नाही की मला खूप सगळं येतं. सो आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं सर, म्हणजे आता परवा गुरुपौर्णिमा होती, सो मी ज्यांना मेंटरिंग करतो ते लोक लिटरली आले होते ऑफिसला आणि ते लोक पाया पडायचा प्रयत्न करत होते. सर मी त्यांना सांगितलं की आपण सर्वजण एकमेकाचे गुरु आहोत, तुम्ही पण माझे गुरु आहे, बरोबर. तुम्ही माझ्या पाया पडले की मी तुमच्या पडणार, चालतंय का? नाही. मला आपण गळे भेट घेऊ.
म्हणजे मला काय वाटतं सर माहिती आहे का, आता मी ॲज अ बिझनेस कोच मला असं वाटतं की आपण ना जास्त ग्राउंडेड राहिलं पाहिजे. आणि माझी USP तुम्हाला सांगतो की ॲज अ बिझनेस कोच मी भारतामधला एकमेव बिझनेस कोच आहे की जो रोज पहाटे 5 वाजता भेटतो सर. आणि जो पहाटे 5ला मला भेटू शकतो ना त्यालाच ॲडमिशन देतो मी, देत नाही दुसऱ्याला. म्हणजे मी फक्त पैशासाठी कोर्स नाही विकत, मी पैशावर खूप प्रेम करतो सर. पण तरी सुद्धा मी त्याचे चुकीचे पैसे नको आहेत मला. त्याला जर रिझल्टच भेटणार नसेल तर मी त्याला काय कशाला घेऊ ऍडमिशन. तुम्ही सकाळी 5ला ट्रेनिंग घेता? हो, रोज कंपल्सरी सर मला भेटावं लागतं रोज पहाटे 5ला झूमवरती. आणि ज्याला जमणार नाही सकाळी 5ला त्याला मी ऍडमिशनच देत नाही सर. माझे वेबिनार मध्ये ना कमीत कमी 10 वेळा मी अनसेल करतो. लोक वेबिनार सेलसाठी करतात ना, मी अनसेलसाठी करतो. मी लिटरली म्हणजे माझं मेन सिग्नेचर प्रोग्राम आहे की सेल्फ एम्प्लॉयड टू CEO. आणि मी काय करतो सर, वेबिनार सुरू झाल्यानंतर पहिल्या 4-5 मिनिटांमध्येच म्हणतो की खरोखर ज्यांना CEO बनायचं त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाईप करा CEO. आणि मला मग दिसतं काय लोक टाईप नाही करत. मी सरळ म्हणतो की मित्रांनो ज्यांना खरोखर CEO बनायचं त्यांनीच इथे थांबा. जे लोक चॅट करत नाही, चॅटबॉक्समध्ये टाईप नाही करत, त्यांनी प्लीज वेबिनारमधून बाहेर पडा. वेळ नका वाया घालू माझा आणि तुमचा. सर मी बाहेर काढतो लोकांना. वा. कमीत कमी 10 वेळा मी अनसेल करतो. ग्रेट. ज्याच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन आणूच शकत नाही त्याला थांबून पण ठेवायची काही गरज नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला सक्सेस स्टोरी क्रिएट करायचं, फेल्युअरच्या स्टोरी कशाला क्रिएट करायची. हा, तू येणार ऐकणार, मला करणार काहीच नाही, तुला साधा CEO गावाला सांगणार की अरे मी त्यांचा कोर्स केला मला काय फायदा झाला, कसा होणार सर. आणि सर मी ऑन रेकॉर्ड सांगतो, म्हणजे माझे बरेच ऑफलाईन इव्हेंट वगैरे असतात ना, तेव्हा मी लोकांना प्रश्न विचारतो की आपल्यापैकी किती जणांना वाटतं की बिझनेस कोच तुमचा बिझनेस वाढवून देतो. आपण बऱ्याच जाहिराती बघतो, तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवा, 100 पटीने वाढवा. लोक हात वर करतात. म्हणतो चुकीचं आहे सर. एक्झॅक्टली. मी तर अजिबात तुमचा बिझनेस वाढवून देणार नाही. तुम्हालाच वाढवावं लागेल. मी तुम्हाला ग्रो करणार ॲज अ बिझनेस ओनर. आणि तुमचा बिझनेस तुम्हाला स्वतः ग्रो करायचा आहे. जर कोणाला असं वाटत असेल की मी तुमचा बिझनेस ग्रो करणार आहे तर हे चुकीचं आहे, हे मिथ आहे. आणि हे मी म्हणजे लिटरली ना मी स्टेजवरती गेल्यानंतर पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये पहिलं हे क्लिअर करतो. एक्झॅक्टली. मला असं वाटतं सर ॲज अ बिझनेस कोच रोजी पिक्चर दाखवून लोकांना अजिबात दिलं नाही. कारण मी स्वतः प्रवास केलाय सर, मी स्वतः बिझनेस करतोय. राईट. मला माहित आहे बिझनेस ओनरच्या चॅलेंजेस काय असतात. आणि मी त्यांना प्रॅक्टिकली अंडरस्टँडिंग देतो सर. ग्रेट. म्हणजे काय, एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. जे तुम्ही बिझनेस कोच कडून शिकताय, गुरुकडून शिकताय, ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर रिझल्ट आहे. ऍक्शन पाहिजे सर. एक्झॅक्टली. तुम्हाला रोड मॅप दिलाय आणि तुम्ही चाललेच नाही तर बिझनेस कोच तरी काय करणार, कोण काय करणार. एक्झॅक्टली. तू चालणं, बिझनेस कोचचं एक दिशा देण्याचं काम आहे. Yes. कोचचं कामच दिशा दाखवणं आहे. त्या दिशेने जाणं. सर मी ना रोज पहाटे एक आम्ही ड्राईव्ह करतो. हां. माझा बिझनेस माझी जबाबदारी, माय बिझनेस माय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मी रोज एक ऍक्शन कमिट करायला होतो आणि दुसऱ्या दिवशी सांगतो, विचारतो की तू काल हे कमिट केलं होतं, अकाउंटेबिलिटी का. आणि दॅट इज गिव्हिंग व्हेरी बेस्ट रिझल्ट. कारण मला असं वाटतं की व्यावसायिकाच्या लाईफमध्ये 2 खूप मोठे गंभीर आजार लागलेत. एक म्हणजे परफेक्शनचा ट्रॅप आणि दुसरं म्हणजे प्रोकास्टिनेशन. बघून त्याच्यामुळे खूप रिझल्ट येत आहेत सर. लोक सरळ म्हणतात सर मी हे काम ना मागच्या वर्षापासून नाही केलं, तुम्ही बोलले म्हणून केलं. आणि दॅट इज गिव्हिंग अस द मेजर रिझल्ट. महत्वाचं तेच आहे, अकाउंटेबिलिटी. कोणाला तरी कोणीतरी विचारणार असेल तर माणसं कामं करतात. म्हणजे आपण शाळेत जात होतो, आपल्याला कोणीतरी गृहपाठ दिला, नाही केला दुसऱ्या दिवशी मार पडत होतो विचारलं, आणि मग ते आपण करून जायचो. आता पर्सनल लाईफमध्ये किंवा बिझनेस मला पर्टिक्युलर कोचची गरज मला वाटतं याच्यामुळे जास्त की अकाउंटेबिलिटी पार्टनर किंवा अकाउंटेबिलिटी मस्ट आहे, कोच ती करून घेतो तुमच्याकडनं. मी नेहमी सर सांगतो, माझ्याकडे जे मेंटरिंग करतात मी त्यांना सांगतो की सर तुम्ही ना तुमचा बिझनेस म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात. राईट. तुम्ही अजिबात मला समजू नका की मी तुमच्यापेक्षा हुशार आहे. ह्या लेवलला मी क्लॅरिटी देतो. मी त्यांना हे सांगतो की तुमच्या बिझनेसमध्ये फक्त काय झालेलं असतं की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इतका विचार करून करून तुमचं माइंड सॅच्युरेट झालंय. मी तुमच्या बिझनेसमध्ये असा काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करून मी तुम्हाला काहीतरी असं ट्रिगर करेन, अशी वेगळी काहीतरी दिशा देईन. दॅट विल शिफ्ट युअर बिझनेस. बट तुम्ही माझ्यापेक्षा नक्की हुशार आहात. अर्थात तुम्ही बिझनेस करताय, सगळ्यात जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल माहित आहे. कोचला नाही जर माहित आहे आणि कोच 10 बिझनेसमॅनला गाईड करतो, सगळ्या बिझनेसचा अभ्यास करत बसला तर तो काय करणार. मला तर असं वाटतं कोचचं राईट काम राईट क्वेश्चनिंग आहे. काय केलं पाहिजे. सर वी आर अ फॅसिलिटेटर्स. एक्झॅक्टली. तुम्ही अशा टाईपचे प्रश्न विचारले पाहिजेत की जो बिझनेस ओनर आहे ना त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यालाच सापडलं पाहिजे. राईट राईट राईट. दॅट इज द ब्युटी ऑफ बिझनेस कोच.
गुजराती मारवाडी हे बिझनेसमॅन म्हणून जास्त सफल आहेत आणि महाराष्ट्रीयन माणसं बिझनेसमॅन म्हणून तेवढ्या जास्त मोठं सक्सेस त्यांच्याकडे नाही. याचं काय कारण सांगू शकाल? माइंडसेट. ओके. त्यांच्या घरामध्येच बाळगोड भेटतं ना बिझनेसचं सर. दुकान टाकतात ते, म्हणजे 5वी 6वीला जरी मुलगा असला तरी तो काउंटरला येऊन बसतो सर. आपली मुलं काहीतरी खेळतील, हे करतील, ते करतील. राईट राईट. मग आता काय चेंजेस असे केले पाहिजेत महाराष्ट्रीयन लोक जर वर्ल्ड लेवलला बिझनेस मॅन बनवायचे असतील तर काय बदल? सर मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना ना बिझनेसचं नॉलेज, म्हणजे आपण आपल्या मुलांना घेऊन फिरलं पाहिजे. जर आपण व्यवसाय करत असो तर ते लहान असल्यापासून आपण त्यांना मीटिंगला घेऊन गेलं पाहिजे, किंवा आपण घरामध्ये. सर आता माझी मुलं ना, खरं सांगतो तुम्हाला, मी वेबिनार घेतो ना, ते विचार पप्पा आजचं कन्व्हर्जन काय आहे, आणि म्हणतात पार्टी पाहिजे असं. वा. म्हणजे दर वेबिनारला ते पार्टी घेतात माझ्याकडे. फंटास्टिक. त्याच्यात माझ्या मुलांना सर प्रॉफिटेबिलिटी कळते, ग्रॉस प्रॉफिट कळतो. म्हणजे आता ते 8-10 वर्षाचे आहेत तरी त्यांना GPNP कळतो, याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. त्याच्यात माझी मुलगी ना सर 9 वर्षाची, कधी कधी ती फॅक्टरीमध्ये जाते ना, तिला आमचं मटेरियल कुठल्या कुठल्या ट्रान्सपोर्टने जाते ते माहित आहे. तिला ACPL माहित आहे, VRL माहित आहे, ARCO माहित आहे. ग्रेट 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 ग्रेट. बरं, जे व्यावसायिक नाही आहेत, आता ज्यांची म्हणजे नोकरी करतायत, नोकरीपेक्षा लोक आहेत, अशा लोकांच्या मुलांना कसं ट्रेनिंग देता येईल? आता ठीक आहे, आम्ही चला मी इकडे पोरांना ट्रेनिंग देऊ शकतो, तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये घेऊन जाऊ शकता. मग जे व्यावसायिक नाहीत त्यांच्या मुलांना कसं? सर मला जनरली काय वाटतं की मुलांना व्यवसायात आणण्यापेक्षा त्यांचं पॅशन काय आहे ना ते पालकांना ओळखता आलं पाहिजे. नाही तरी सुद्धा सर काय होतं माहिती आहे का, तुम्ही लवकर जर तुम्हाला ॲज अ पेरेंट तुम्हाला त्याच्याशी चांगलं इंटरॅक्ट करून जर तुम्हाला काढता आलं ना सर, म्हणजे मला असं वाटतं की पालकाची जबाबदारी आहे सर त्याचं पॅशन फाईंड करणं. पालकाला स्वतःला त्याचं पॅशन सापडत नाहीये, तोच परेशान होता बाहेर. सो हे चर्चेचा भाग आहे, पण खूप महत्वाचं आहे की कशा पद्धतीने शाळांनी सुद्धा इम्प्रोव्हायझेशन केलं पाहिजे. की ठीक आहे, पालक जर तो तेवढा मॅच्युअर आहे तर त्याला स्वतःचं पॅशन शोधता आलं असतो. हो ते पण आहे. तर शाळांची पण जबाबदारी किंवा अजून आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये थोडं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांची पण जबाबदारी बनते की ठीक आहे, या लोकांना कशा पद्धतीने मेन स्ट्रीमला, हा पण गॅप आहे ना. येस येस येस. सो तुम्ही इव्हन आता मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये वगैरे लोक स्पीकर म्हणून बोलवतात. सो आम्ही बऱ्यापैकी हे प्रयत्न करतो की लोकांनी बिझनेसकडे जास्तीत जास्त काय केला पाहिजे बिझनेस तुमच्या मते? सर मला असं वाटतं की बिझनेस करण्यामध्ये ना 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मला नेहमी असं वाटतं की बिझनेस ही एक स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहे. वा, कसं? वेगळा अंतर आहे. कारण इनडायरेक्टली ना सर आपण इन्कम टॅक्स भरतो, सेवा खूप साऱ्या लोकांना आपण रोजगार देतो आणि आपण एका इकोसिस्टमचा भाग होतो ना सर. सो मला असं वाटतं की अरे म्हणजे बिझनेस म्हणा हा साधू आहे. वा, वेगळा अँगल, खूप छान. त्याच्यामुळे साधू होण्यासाठी बिझनेसमॅन व्हायचं अजून काही कारण झालं. त्याच्यानंतर बिझनेस ऍक्च्युली तुम्हाला फ्रीडम अचीव करता येतं. लवकरात लवकर फ्रीडम पाहिजे तर बिझनेस तुम्ही. येस, टाइम फ्रीडम. आणि इव्हन मला असं वाटतं टाइम फ्रीडम इज अ फ्रीडम, मनी फ्रीडम इज नॉट फ्रीडम. मनी फ्रीडम पण महत्वाचं आहे. गरजेचं टाइम फ्रीडम घेण्यासाठी मनीची गरज आहे. सो मला नेहमी असं वाटतं की ना फायनान्शियल फ्रीडम सुद्धा बिझनेसमधून फास्ट अचीव करता येतं, प्रोव्हाइडेड म्हणजे मला असं वाटतं की वी आर इन द बिझनेस ऑफ पीपल मॅनेजमेंट. ज्या माणसाला माणसं मॅनेज करता येत ना तो बिझनेसमध्ये ऑटोमेशन आवश्यक. कशी माणसं मॅनेज करायची? सर बऱ्याच वेळा ना लोकांना ना हायरिंग करतानाच गडबड करतात. सो मला असं वाटतं की हायरिंग करताना ना तुमचं अजून एक मी चॅलेंज काय बघितलं माहिती आहे का, इंटरव्ह्यू इज द रिजेक्शन प्रोसेस. लोक सिलेक्शन म्हणून बघतात, लोक काय करतात रिजेक्शन केलं पाहिजे इंटरव्ह्यूला. बरेच बिझनेस ओनर एक मोठी चूक करतात सर. एखादा इंटरव्ह्यूला आला त्याला थोडंफार पहिलं विचारतात तुझं नाव सांग, टिपिकल स्टँडर्ड बोरिंग क्वेश्चन असतात, इंट्रोड्यूस अबाउट युअर सेल्फ, आणि त्याच्यानंतर मग तो काहीतरी सांगतो. मग त्याच्यानंतर विचारतात की अगोदर कुठे काम केलं, त्याच्यानंतर मग लगेच शेवटच्या प्रश्नावर येतात तुला सॅलरी किती पाहिजे. तो म्हणतो 20,000. मग हा भाऊला वाटतं की मी सगळ्यात भारी निगोशिएटर आहे बिझनेस ओनर. तो म्हणतो नाही इतकी नाही, 15,000 देणार. आणि तो तसं करत करत सर त्याला 17-18 होते सेटल करतो आणि असं हात मागे करून स्वतःला असा समजतो की किती भारी 17,000 घेतला याला. आणि सर सगळ्यात मोठी चूक केलेली असते त्याने. मी माझ्या बिझनेसमधली मी पॉलिसी सांगतो, मी सॅलरी कधीच निगोशिएट नाही करत. मला जर एकदा कळलं की हा राईट फिट पोटेन्शियल आहे, हां, तो जर 20 म्हटला ना सर मी सांगतो की तुला 22 देणार. ग्रेट. कारण मला याच्यामध्ये लोक जे म्हणतात ना सर, एक तर लोक भेटत नाहीत, भेटले तर टिकत नाहीत आणि टिकले तर ऐकत नाही. काय ऐकतील सर ते तुमचं? एक तर सॅलरी कमी दिली, एक तर त्याची गुणवत्ता चेक नाही केली, कसं काय करणार? येस, त्याला समजच नाहीये. हां, सो मला असं वाटतं की तुम्ही ना एखादा माणूस घेताना
त्याला तुम्ही कोणत्या कामासाठी घेताय ते त्याला पहिलं क्लिअर केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना ना माणूस हायर करतात आणि मग ठरवतात त्याला कुठलं काम द्यायचं. सो त्याचा जेडी क्लिअर असला पाहिजे, KRA क्लिअर असला पाहिजे, KPI क्लिअर. आणि अजून एक जे MSME बिझनेस ओनर मोठी चूक करतात ना, ते 2-3 कामं देतात ना, तिथं मोठी चूक करतात आणि त्यामुळे परफॉर्मन्स घेता येत नाही. म्हणजे आपण काय करतो, एखाद्या माणसाला सेलसाठी घेतो आणि मग आपण त्या सेल्सवाल्याला सांगतो की तू डिस्पॅच पण बघ, मग गरज पडली तू फॅक्टरीत पण जा. नाही ना सर, त्याला त्याचं फोकस क्लिअर म्हणजे एक कोणती तरी एकच गोष्ट परफेक्ट करू शकतो ना माणूस. बरोबर. त्याला 10 जबाबदारी दिल्या तर कुठेही तो 100% त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. एम्प्लॉई मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावरती जर व्यवस्थित काम करता आलं तर मला असं वाटतं की हे सगळं तुमच्या कोचिंगमध्ये हे सगळं तुम्ही कव्हर करता. सर माझ्या कोचिंगची सुरुवातच माइंडसेटने होती. जसं मी म्हटलो की 5 वाजता उठणार असेल तरच मी ऍडमिशन देतो. आणि सर मला खरं सांगू का, मला सक्सेस स्टोरीची चिंताच नाही. कारण मला माहिती आहे की जो माणूस रोज पहाटे 5 ला उठून संपला ही इज ऍक्शन टेकर. त्यामुळे मी माइंडसेट, आणि मला असं वाटतं की बिझनेसमध्ये ना 80% इज द माइंडसेट आणि 20% इज द स्किल सेट. आणि बरेच जण ना फक्त स्किल येते म्हणून बिझनेसमध्ये येतात पण 80% वरती कामच नाही करत. म्हणजे ते त्यांचा अख्खा लाईफ 20% वरती ऑपरेट करतायत सर. बरोबर. सो मला वाटतं हे 80% त्यांनी शिकलं पाहिजे. शिक्षण किंवा कोर्सेस करणं किंवा पुस्तकं वाचणं किती महत्वाचं आहे एका बिझनेसमॅनसाठी किंवा एका सामान्य माणसासाठी सुद्धा? सर खूप महत्वाचं आहे. पण अजून एक जो मार्केटमध्ये गॅप जाणवलाय त्याच्याबद्दल मी बोलतो. म्हणजे याला निगेटिव्ह नाही घेतलं पाहिजे लोकांनी. तुम्ही ना खूप शिकताय ना, म्हणजे तुम्ही खूप ग्रेट आहे असं अजिबात नाही. पेपरात येण्यासाठी शिकताय तू, वापरात येणार शिक्षण. मी म्हणजे मी पुस्तकं कशी वाचतो ते माझी स्टाईल सांगतो तुम्हाला. माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत पण मी एक पुस्तक कम्प्लीट कधीच वाचत नाही. मी रॅन्डमली बुक उघडतो, कुठली मध्येच असं उघडतो, 2-3 पेजेस वाचतो, त्याच्यामधलं कोणते ऍक्शन पॉईंट मी माझ्या बिझनेसमध्ये अप्लाय करू शकतो त्याच्यावरती ऍक्शन घेतो आणि मग परत पुस्तक उघडतो. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही फक्त वाचून काही फायदा नाही सर. म्हणजे आपला ह्युमन ब्रेन आहे ना सर, हा विसरण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे एक गोष्ट आपण 10 तासापेक्षा जास्त लक्षात ठेवू शकत नाही. सो मला असं वाटतं की आपण समजा 3-4 पानं वाचली, त्याच्यामध्ये समजा आपल्याला 1-2 जरी पॉईंट भेटले की हे मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, त्या दिवशी इम्प्लिमेंट करा ना सर. कशाला अख्खं पुस्तक वाचत बसता, 4 दिवस 8 दिवस घालवणार. बरोबर. हे पण गिल्ट करायची गरज नाही की पूर्ण पुस्तक वाचलं नाही, 4 पोळी वाचलं त्यातनं एक ऍक्शन मिळेल तर पुस्तक सक्सेस आहे. येस येस येस. ग्रेट ग्रेट. तर खूप छान हे कॉन्व्हर्सेशन आहे. नवीन जे काही बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासाठी, जे जुने आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तुम्ही इथं आलात आणि एवढं सगळे गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्यात. मला वाटतं आमच्या विजेता कॉर्नरचे जे ऑडियन्स आहेत त्यांना सुद्धा याच्यातनं खूप सारी प्रेरणा, कारण जिथून तुम्ही आलात आणि जे तुम्ही आजच्या तारखेला उभं केलं आहे, असं म्हणतात की राखेतून फेनिक्स पक्षाची भरारी निघते तशी तुमची ती भरारी दिसते. यापुढेही अशीच प्रगती करत राहाल. पुढे भेटूयात जर तुम्हाला वेळ मिळाला तर. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर आणि धन्यवाद. थँक्यू सो मच सर.